शाळेमध्ये डान्स नाटक किंवा नंतर रुईया कॉलेजमध्ये असताना रुईया नाट्यवाले किंवा मी कॉलेजमध्ये कल्चरल हेड होतो. सो म्हणजे घरचे तर माझे बोलायचे तू सायन्स कशाला घेतलंस, कारण का मी रुईयामधनं मास्टर्स इन बायोकेमिस्ट्री केलं आहे. एवढा पहिला चित्रपट करायला वेळ का, कारण का विषय महत्त्वाचा असतो. म्हणजे ही जी आपली एक इंडस्ट्रीमध्ये कॅटरेस असते ना की अरे तो 10 वर्षापासून काम करतो आहे आणि मग तो पिक्चर उशीर का होत आहे. जोपर्यंत मनाला इथे लागत नाही की हा विषय मला मांडायचा आहे तोपर्यंत करून फायदा नाही. टेरेसवरती गाड्या टाका, एकत्र झोपा, हे सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की आजच्या जनरेशनला ना हा बिकॉज आपल्या फॅमिली जेवढ्या न्यूक्लिअर झाल्या आहेत हे एक्सपिरियन्स करायला मिळत नाही. आणि त्यात गणपतीचं जे फेस्टिवल आहे तो जो पारंपरिक पद्धतीने जो आपण साजरा करतो ते कुठेतरी हरवत चाललं असं मला वाटतं. सो कुटुंब दिसलं पाहिजे. म्हणजे जर तू पोस्टरवरती पण बघितलंस ती एक फॅमिली दिसते. सो म्हणजे मला तर असं फार स्वतःवरतीच प्राऊड फिलिंग होतं आहे. म्हणजे की कारण का रोहन मापुसकर ज्यांनी कास्टिंग केली आहे की हे जेव्हा आम्ही कॅरेक्टर्स लिहिले, म्हणजे फॉर एक्झाम्पल अश्विनी भावेंचं जेव्हा मी कॅरेक्टर लिहिलं तर मला बरेच लोक विचारतात की तू ह्यांना का कास्ट केलंस किंवा तू या व्यक्तीला का कास्ट केलंस. तर माझं जेन्युनली मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा हे कॅरेक्टर्स लिहिले किंवा ते फायनल झाले ना तेव्हा मला ते व्यक्ती दिसल्या. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मला आठवतं आहे की 30 एप्रिलला घरात गणपती या चित्रपटाच्या पोस्टर आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेलं. तिकडून हा प्रवास सुरू झाला. एकंदरीत 1 ते 1.5 वर्षांनंतर आजच्या दिवशी पुन्हा एकदा सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्याच्या चरणी अर्पण स्वतःला करून या घरात गणपती चित्रपटाचा टीझर लॉन्च सोहळा खरंच खूप चांगल्या पद्धतीने आणि गोड असा पार पडला आहे. या चित्रपटाचे सर्व मित्र बोलून किंबहुना सगळ्याच कलाकारांनी अशा एका व्यक्तीचं कौतुक केलं आहे. त्यांनी तो व्यक्ती म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक. दादा, काय सांगशील? 30 तारखेला आपण पोस्टर आधी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेलं, तिकडून आपली जर्नी सुरू झालेली आणि 1 ते 1.5 वर्षानंतर आता टीझर प्रेक्षकांसमोर आला आहे. किती भारी फिलिंग वाटते आणि वाटतं का खरंच की बाप्पाचा माझ्यावर आशीर्वाद आहेच आहे? बाप्पाचा खरंच आशीर्वाद आहे. कारण का म्हणजे माझ्या पिक्चरच्या नावामध्येच घरात गणपती आहे आणि गणपती बाप्पा हा माझा फेवरेट आहे. म्हणजे बहुतेक आय थिंक सगळ्यांचं फेवरेट बाप्पा आहे. त्यामुळे त्याच्यावरचीच गोष्ट घेऊन येतो आहे. आणि आत्तापर्यंत आय थिंक मराठीमध्ये गणपतीची अनेक गाणी आलेली आहेत, पण गणपतीच्या विषयावरती कुठलाही पिक्चर आलेला नाही आहे. तर तोच आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. बरं, तर जसं सगळ्याच कलाकारांनी तुझं खरंच खूप गोड तोंड भरून कौतुक केलं आहे. काय सांगशील? असं असतं ना, एखाद्याशी गोष्ट घडते त्याच्यानंतर आपल्याला चित्रपटाचा विषय कळतो किंवा चित्रपटाची गोष्ट लक्षात येते. नवज्योतच्या आयुष्यामध्ये असा कोणता इन्सिडेन्स घडला ज्याच्यामुळे त्याला असं वाटलं की बाबा मला चित्रपट करायचा आहे, मी करणार, पण तो याच विषयावर असेल? आय थिंक मी लहानपणापासूनच कल्चरली खूप इन्क्लाइंड होतो. म्हणजे शाळेमध्ये डान्स नाटक किंवा नंतर रुईया कॉलेजमध्ये असताना रुईया नाट्यवाले किंवा मी कॉलेजमध्ये कल्चरल हेड होतो. सो म्हणजे घरचे तर माझे बोलायचे तू सायन्स कशाला घेतलंस, कारण का मी रुईयामधनं मास्टर्स इन बायोकेमिस्ट्री केलं आहे. आणि तेव्हा पण ते चालू असताना कल्चरल ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. पण एक टाईम असा होता की जेव्हा मला पप्पाने विचारलं की तुला नक्की करायचं काय आहे, कारण का माझ्या घरचे सगळे लॉयर्स आणि डॉक्टर्स आहेत. सो मी म्हटलं की मला ह्याच्यातच असं काहीतरी करायचं आहे. आणि मला तेव्हा असं रिअलाईज झालं की ऑर्गनायझेशन किंवा प्ले बसवणं हे माझ्याकडनं आधीपासून घडत होतं. सो मग मी त्यांना बोललो की मला असं वाटतं की मी फिल्म डिरेक्टर व्हायला पाहिजे. आणि मी असं रँडमली त्यांना बोललो आणि त्यांचाही सपोर्ट होता. सो मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो, तिकडे फिल्म मेकिंग शिकलो. मग 3 ते 4 वर्ष हॉलिवूडमध्ये काम केलं. आणि मग इकडे आल्यानंतर माझं प्रोडक्शन हाऊस चालू केलं. आणि मागचे एक 7 ते 8 वर्ष आमचं प्रोडक्शन हाऊस अनेक शॉर्ट फिल्म्स TVC कॅम्पेन्स करत आहेत. माझ्या अनेक पहिल्या शॉर्ट फिल्म्सना म्हणजे मोर दॅन 12 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत. आम्ही वन ऑफ माय शॉर्ट फिल्म आम्ही कॅन्स फिल्म फेस्टिवलला पण प्रीमियर केलेला आहे. सो अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स वाईज जर तू बघायला गेलास तर नवीन नाही आहे. म्हणजे मी या क्षेत्रात काम करतो आहे. तर अनेक वेळा लोक असंही विचारतात की मग एवढा पहिला चित्रपट करायला वेळ का, कारण का विषय महत्त्वाचा असतो. म्हणजे ही जी आपली एक इंडस्ट्रीमध्ये कॅटरेस असते ना की अरे तो 10 वर्षापासून काम करतो आहे आणि मग तो पिक्चर उशीर का होत आहे. जोपर्यंत मनाला इथे लागत नाही की हा विषय मला मांडायचा आहे तोपर्यंत करून फायदा नाही. आणि जसं मी मगाशी पण बोललो आपल्या
स्टेजवरती की माझ्याकडे गणपती कोल्हापूरला, मी मूळचा कोल्हापूरचा आहे, तर गेले 75 वर्ष आमच्याकडे गणपती बसतं आणि एक ते ॲन्सेस्ट्रल घरी जाणं लहानपणापासून, म्हणजे मागचे 30 वर्ष आयुष्याचे मी गणपती फेस्टिवल कसा साजरा करायचा हे बघत आलो आहे आजी आजोबाकडनं. आणि त्याच्यामध्ये आपल्या परंपरा काय असतात आणि आपल्या इतक्या सुंदर परंपरा आहेत ना भारतामध्ये की त्या आता मला असं वाटतं कुठेतरी नवीन जनरेशनपर्यंत पोचत नाही आहे. त्यामुळे तो माझा प्रयत्न आहे या पिक्चरमधनं की एकत्र कुटुंबाची जी मज्जा असते किंवा एकत्र कुटुंबाचा जो महत्त्व आहे आजच्या जगामध्ये तो लोकांपर्यंत आणायचा माझा एक होता. कारण का मी एक्सपिरियन्स केलं आहे. म्हणजे गणपतीला जेव्हा आम्ही जायचो त्या आमच्याकडे असे 15-16 जण एकत्र राहायचो आम्ही 7-7 दिवस. छोटी खोली असली तरी की म्हणजे गाद्या टेरेसवरती गाड्या टाका, एकत्र झोपा, हे सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की आजच्या जनरेशनला ना हा बिकॉज आपल्या फॅमिली जेवढ्या न्यूक्लिअर झाल्या आहेत हे एक्सपिरियन्स करायला मिळत नाही. आणि त्यात गणपतीचं जे फेस्टिवल आहे तो जो पारंपरिक पद्धतीने जो आपण साजरा करतो ते कुठेतरी हरवत चाललं असं मला वाटतं. सो ती गोष्ट एकदा तुम्ही फिल्म बनवली की ती आयुष्यभर छापली जाते, बरोबर. मग माझा असा प्रयत्न आहे की एक नवीन जनरेशनसाठी हे एक नवीन काय बोलता भेटवस्तू की अख्ख्या जनरेशनसाठी की खरं आपली पद्धत काय आहे आणि आपली परंपरा काय आहे आणि ही त्यांनी पुढे जोपासली पाहिजे. त्याच्यासाठी हा एक घाट घातलेला आहे. नाही म्हणजे दादासोबत मी गप्पा मारताना त्यांनी जे उत्तर दिले त्या उत्तरमध्ये बोलत असताना त्याचे एक्सप्रेशनसुद्धा खूप काही सांगून जाते, कारण का किती जवळचा हा चित्रपट आहे त्यासाठी. बरं, तर सिनेमाच्या टीजरमध्ये आम्हाला असं कळतं की 3 पिढ्या आहेत इकडे, 3 पिढ्या आहेत, तर किती कस लावावा लागतो, कारण का 3 वेगवेगळ्या पिढीतले सगळे कलाकार, त्यामध्ये सगळे अस्खलित असे कलाकार आणि प्रत्येकाचे वेगवेगळे मूड्स, प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव वगैरे, किती जंप करावा लागतो की या सगळ्यांना सोबत बसून ठेवायला, की त्यांच्याकडूनच तुला सपोर्ट झाला की अरे आपण आहोत ना, तो आपण करूया काम, काय सांगशील? आय थिंक तर पहिलं तर म्हणजे जसं मी बोललो गणपती बाप्पा माझ्या पाठीशी आहे, बरोबर. तर जेव्हा गोष्ट सांगायची होती तेव्हा एकत्र कुटुंब म्हणजे काय, की एकत्र कुटुंब म्हणजे आपले घरचे मुख्य, त्यांची मुलं आणि त्यांची मुलं, हे जे 3 जनरेशन आहेत हे एकत्र येऊन जेव्हा एका घरात राहतात. सो हा एक्सपिरियन्स आत्ता लोक नाही करत, कारण का फॅमिलीज फार न्यूक्लिअर झालेल्या आहेत. सो आम्ही गोष्ट लिहिताना पण माझं असं म्हणणं होतं की 14 कॅरेक्टर्स 15 कॅरेक्टर्स हे मला पिक्चर मोठा बनवायचा आहे किंवा उगाचच मोठी स्टारकास्ट दाखवायचे म्हणून नाही आहेत. जसं अजिंक्य सर मगाशी बोलले की ह्याच्यामध्ये 14 ग्राफ्स आहेत, ते 14 ग्राफ एकत्र विणले गेलेले आहेत, प्रत्येकाची एक गोष्ट आहे जे ते मांडत आहेत. सो हे झाल्यानंतर जेव्हा आम्ही कास्टिंग केलं ना, तर कास्टिंगचं म्हणजे आय एम टेलिंग यू की आय एम एक्स्ट्रीमली ब्लेस्ड की ह्या पहिल्या पिक्चरमध्ये माझ्या एवढी दिग्गज लोक, म्हणजे मी लहानपणापासून ह्यांचे पिक्चर बघत आले आणि ते माझ्या पिक्चरमध्ये काम करतायत. पण विषय पण असा होता की म्हणजे आता वेन यू आय थिंक बॅक, म्हणजे तेव्हा आपण कसं झोनमध्ये असतो ते आपल्याला रिअलाईज नाही होत. पण जेव्हा हे एवढे सगळेजण बोलत होते ना, इट वॉज अन इमोशनल मोमेंट, कारण का मी कधीच विचार केला नव्हता की एवढी मोठी लोकं माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलतील. आणि या सगळ्यांनी पिक्चरची गोष्ट ऐकल्या हो बोलले. त्यामुळे येस, आमचा एक मोठा प्रोसेस होता, कारण का 14 लोकांना एकत्र आणणं हे सोपी गोष्ट नाही आहे. प्लस माझं एक करेक्ट आणि म्हणजे सी ऑन्सम्बल फिल्म्स पण आधी झालेले आहेत, ओके. पण माझा प्रयत्न काय होता की जर ही मी एवढी मोठी कुटुंबाची गोष्ट सांगतोय तर मला सगळे ते नोन दिग्गज लोक एकत्र आलेले पाहिजेत. आणि मेन आमचा टास्क काय होता की आणायला तर आपण सगळ्यांना एकत्र आणू शकतो, जास्त आणू शकतो, पण ते एक कुटुंब दिसलं पाहिजे. म्हणजे जर तू पोस्टरवरती पण बघितलंस ती एक फॅमिली दिसते. सो म्हणजे मला तर असं फार स्वतःवरतीच प्राऊड फिलिंग होतं आहे, म्हणजे की कारण का रोहन मापुसकर ज्यांनी कास्टिंग केली आहे की हे जेव्हा आम्ही कॅरेक्टर्स लिहिले, म्हणजे फॉर एक्झाम्पल अश्विनी भावेंचं जेव्हा मी कॅरेक्टर लिहिलं तर मला बरेच लोक विचारतात की तू ह्यांना का कास्ट केलंस किंवा तू या व्यक्तीला का कास्ट केलंस. तर माझं जेन्युनली मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा हे कॅरेक्टर्स लिहिले किंवा ते फायनल झाले ना, तेव्हा मला ते व्यक्ती दिसल्या. सो आम्ही ते पेपरवरती उतरवलं आणि आम्ही म्हटलं की ह्यांना नरेट करूया ना. आणि तो टास्क कसा होता की जेव्हा कास्टिंग चालू झालं ना, तर म्हणजे निकिता दत्ता बॉलिवूडमधनं हिंदीमध्ये मोठं नाव असलेली व्यक्ती ही पहिल्यांदाच मराठीमध्ये येते
किंवा अश्विनी भावे असो किंवा अजिंक्य देव असो, खूप ब्रेक आणि अश्विनी मॅमचं एक छान काय माहिती आहे का की जसं त्या बोलल्या की शी इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्क्रिप्ट. म्हणजे की उगच मला करायचं आहे म्हणून ते काम नाही करत आहेत. सो त्यांना म्हणजे पिक्चर इतका आवडला, पण पिक्चर आवडल्यानंतरसुद्धा म्हणजे ॲटलिस्ट आम्ही 2 महिने, कारण का सायन्स माणसाला राहतात, आम्ही झूम कॉलवरती कॅरेक्टर डिस्कस करायचो की म्हणजे शी वॉज सो इन्वॉल्ड की माझं कॅरेक्टर असं का असायला पाहिजे, मग तसं का नसलं पाहिजे. सो आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड की यु नो हे सगळेजणं माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि मी तुला आज गॅरंटी सांगू शकतो की ह्या लोकांनी इतकी मोठी कामं केली आहेत, इतकी सुंदर कामं केली आहेत, पण माझ्यासाठी जेव्हा तुम्ही पिक्चर बघाल, आणि आज आपण हे सांगू शकतो की आपण हे पाहिजे तर पिक्चर रिलीज झाल्यानंतर परत बोलूया की प्रत्येकाचं त्याच्या करिअरमधलं हे सर्वात बेस्ट काम आहे. हे मी गॅरंटीने सांगू शकतो. कारण का तुम्ही अश्विनी भावेंना अश्विनी भावे म्हणून बघितलं किंवा संजय मोरेंना संजय मोरे म्हणून बघितलं, पण तुम्ही पहिल्यांदा हे ना ते कॅरेक्टर म्हणून जास्त बघाल. आणि असं बोलायला काहीच हरकत नाही की सिनेमानंतर त्यांना कॅरेक्टरच्या नावाने ओळखायला लागले तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच 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 खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास आता मी थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळी सुद्धा गप्पा मारायच्या आहेत. हे तर सुरुवात आहे, हा तर फक्त टीजर आहे. अजून आपल्याला खूप पर्यंत पिक्चर तो आपण बाकी आहे. आपण पुन्हा सुद्धा गप्पा मारत राहू. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.